नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। गुटख्याच्या वाढत्या किमतीचे नरेटिव्ह फिक्स करणे सुरू। सरकारला फटका बसण्यासाठी तर किमती वाढल्या नाही। गुटखा विक्रीतील व्हाईट कॉलर पार्टनर कोण? अनेकांना प्रश्न। अन्न व औषध प्रशासन विभागाची डोळे झाक का? शिवसेनेला पडला जुन्या आंदोलनाचा विसर। स्वाती इंडस्ट्रीजच्या खासगीकरणाचे आंदोलन गुंडाळले कोणी? सत्तारूढ भाजपचे पदाधिकारी रामप्रकाश मिश्रांवर हल्ला। दोघा आरोपींनी काही दिवस ठेवली पाळत, शुक्रवारी केला हल्ला। पालखी व कावड उत्सवासाठी पोलिसांची तयारी पूर्ण। शहरात मोठा पोलीस बंदोबस्त। महापालिकेने केली डागडुजी। आता सविस्तर बातम्या। गुटख्याची किंमत वाढवून ग्राहकांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात रोष निर्माण करण्याचा उद्योग गुटखा माफियांद्वारे होत आहे। महायुती सरकारमुळे गुटख्याची किंमत वाढली असा अपप्रचार सुरू झाला आहे। अमरावती बरोबर यात खामगावचा मुख्य वितरक सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे। तपास यंत्रणेच्या अमरावती येथील कार्यालयात लाखो रुपये मोजल्यावर गुटखा माफियांवर कारवाई करताना इतर जिल्ह्यातील यंत्रणेचे हात थरथर कापतात। अमरावतीच्या या डीलरचा मोठा दराराच आहे। तसाच दरारा खामगाव येथील गुटखा डीलरचा आहे। त्यामुळे राज्यातील महायुती सरकार बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे। गृह व अन्न व औषध प्रशासन विभाग बदनाम करण्याचा मोठे षडयंत्र यात असल्याची माहिती आहे। हे निवडणुकीपर्यंत कायम राहणार आहे। गुटख्याची किंमत वाढवून ग्राहकांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात रोष निर्माण करण्याचा उद्योग गुटखा माफियांद्वारे होत आहे। महायुती सरकारमुळे गुटख्याची किंमत वाढली असा अपप्रचार सुरू झाला आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाची मिलीभगत या सर्व प्रकरणात असून यांचे वरिष्ठ अधिकारी छोट्या दुकानांवर कारवाई करतात आणि मोठ्यांचे संरक्षण करत स्वतःची पाठ थोपटून घेतात। याविषयी अन्न व औषध प्रशासन विभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही। गुटखा विक्री होत असल्याचे पुरावे प्रत्येक पान ठेल्यावर मिळत असताना याचे डीलर कसे नामानिराळे राहतात असा प्रश्न आता विचारला जात आहे। दरम्यान गुटखा विक्रीत व्हाईट कॉलर पार्टनर कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे। एकीकडे तपास यंत्रणेत काम करायचे आणि दुसरीकडे गुटखा माफियांसोबत थेट पार्टनरशिप करण्याच्या उद्योगात कोण कोण सामील आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे। त्याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अन्न व औषध प्रशासनाने किती गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली याची आकडेवारी सार्वजनिक करण्याची गरज आहे। त्याचबरोबर इतर कुठल्या विभागाने गुटख्याची कारवाई केल्यानंतर ती कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाकडे माल, ट्रक यांच्यासह हस्तांतरित केली की नाही, केली नसेल तर ती का केली नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे। याची चौकशी होण्याची गरज असून तपास यंत्रणा कोणाकोणाला फसवत आहे यातील व्हाईट कॉलर पार्टनर शोधण्याची गरज असून मोठा स्कॅमच या माध्यमातून राज्यात समोर येईल अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे। क्लब टेंडरच्या विरोधात आंदोलन करणारी शिवसेना स्वाती इंडस्ट्रीजच्या विरोधातील आंदोलन विसरले का असा प्रश्न उपस्थित होत आहे। स्वाती इंडस्ट्रीज विरोधात आंदोलन करणारी शिवसेना लोकसभा निवडणुकीपासून गप्प का असाही प्रश्न उपस्थित होत आहे। महापालिकेच्या विविध मुद्द्यांवर मध्येच आंदोलन करणारी शिवसेनेला जुन्या मुद्द्यांचा विसर पडला की काय असा मुद्दा उपस्थित होतो। स्वाती इंडस्ट्रीज विरोधात आंदोलन करणारी शिवसेना कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे। शिवसेनेला स्वाती इंडस्ट्रीजचा विसर पडला की काय अशी विचारणा पक्षात सुरू झाली आहे। पक्षातील कार्यकर्ते व नेते विशिष्ट मुद्द्यांवर एकत्र येतात, पण त्या मुद्द्यांचा प्रश्न सुटला नसताना दुसऱ्याच मुद्द्याला घेऊन आंदोलन सुरू करण्यामागे शिवसेनेत कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। नवनवे मुद्दे घेत शिवसेना आंदोलन करते, पण जुने मुद्दे जैसे थे असताना नव्या मुद्द्यांवर शिवसेनेची आक्रमकता का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे। अकोल्यातील पोलीस दलाची भीती न राहिल्याने बड्या व्यावसायिकांकडे दरोडा पडतो। आता तर थेट राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय रामप्रकाश मिश्रा यांच्यावर शुक्रवारी रात्री हल्ला करण्यात आला।
भाजप नेते रामप्रकाश मिश्रा यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी गेले काही दिवस त्यांच्या घरावर नियमित पाळत ठेवली आणि काल शुक्रवारी त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिश्रा यांच्या परिवाराने आज दिली। दरम्यान हा राजकीय वैमनस्यातून हल्ला आहे की व्यावसायिक असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। या हल्लेखोरांचा शोध लावल्यानंतर याविषयीचा खुलासा होईल। भाजपकडून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात रामप्रकाश मिश्रा इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। 3-4 दिवस या युवकांनी पल्सर गाडीवर रोज घरावर पाळत ठेवली। शुक्रवारी रात्री गाडीतून खाली उतरल्यानंतर घरात जाताना त्यांच्यावर हा हल्ला झाला। या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर, हातावर व पोटावर वार करण्यात आले। त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी चिंताजनक आहे। विविध राजकीय नेत्यांनी खासगी रुग्णालयात त्यांची भेट घेतली आहे। शहरातील प्रख्यात व्यावसायिक तथा ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी रामप्रकाश मिश्रा यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मिश्रा यांच्या घराबाहेर घडली। मिश्रा यांच्यावर हल्ला कोणी केला याची चर्चा रंगली आहे। व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा हे शुक्रवारी रात्री दिल्ली येथून अकोल्यात आले। तोंडाला मास्क लावून आलेल्या हल्लेखोरांनी मिश्रा यांच्यावर चाकूने सपासप वार केले। यामध्ये मिश्रा यांच्या पोटात व छातीच्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती आहे। शुक्रवारी 4चाकी वाहनाचा दरवाजा उघडून ते बाहेर येताच त्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला। त्या हल्ल्याचा मिश्रा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। वाहन चालकाचा हल्ला झाल्याची बाब लक्षात येताच त्याने मिश्रा यांच्याकडे धाव घेतली। तोपर्यंत दोन्ही हल्लेखोर दुचाकीने पसार झाले। वाहन चालकाने मिश्रा यांना रक्तबंबाळ अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान मिश्रा यांच्यावरील हल्ल्याबाबत अनेक चर्चांना व्यापारी वर्तुळात उधाण आले असून हा हल्ला राजकीय की व्यावसायिक या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी शोधले। अंगणवाडी सेविकेने एका स्तनदा मातेला थेट एक्सपायर डेट गेलेली पोषण आहार सप्लाय केलाय। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे। या सर्व प्रकरणात तपास होण्याची गरज असून एक्सपायर माल त्वरित वापस घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेला पोषण आहाराची मुदत संपल्यावर तो देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बाबुळगाव जहांगीर येथील एक स्तनदा मातेला पोषण आहार हा एक्सपायर डेट संपल्यानंतर देण्यात आला। त्यामुळे तो वापरू की नाही असा प्रश्न विचारला जात आहे। काही होत नाही, खाऊन घ्या असा सल्लाही दिला जात असल्याची माहिती आहे। एक्सपायर डेट जवळ असताना तो माल व औषध देऊ नये, पण शासनाकडून उशिराने प्राप्त मालाचा पुरवठा केला जात असून अशा प्रकारे सामान्य नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची ओरड आता सुरू झाली आहे। या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। शहरातील पॉश एरियाला अतिक्रमणाचा विळखा बसणे सुरू झाले आहे। जुन्या इन्कम टॅक्स चौकात अतिक्रमण करत या ठिकाणची वर्दळ बाधित होत आहे। त्याचबरोबर येथील व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। याकडे मनपाचे दुर्लक्ष आहे। अकोला महापालिका शहरातील अतिक्रमण सफाईकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे आता गोरक्षण रोडवरील अतिक्रमण वाढले आहे। गोरक्षण रोडवरील जुन्या इन्कम टॅक्स चौकात अतिक्रमण निर्माण होत असताना त्याकडे झोन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून यामुळे स्थानिक व्यावसायिकांची अडचण होत आहे। हे अतिक्रमण आता लागणे सुरू झाले असून याचा फटका या भागातील व्यावसायिकांना बसणे सुरू झाले आहे। त्यामुळे व्यवसाय होत नसल्याची ओरड आहे। झोन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोरक्षण मार्गावर अतिक्रमण वाढले आहे। हे अतिक्रमण काढण्याची गरज असून अतिक्रमण होणार नाही याची दक्षता मनपाने घेण्याची गरज या भागातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। उच्चभ्रू वस्तीत मध्यभागी असलेल्या इन्कम टॅक्स चौकात इथे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावं, कारण की येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये फुटपाथ विक्रेता प्रचंड जास्त प्रमाणात इथे दुकानासमोर बसत आहेत। त्यामुळे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी त्रास जातो आहे। सदर दुकानदार हे 10 रुपयाच्या पावतीत आमचे मालक बनण्यास पाहत आहेत, कारण की महानगरपालिकेची 10 रुपयाची पावती फाडून ते आमच्यासोबत दादागिरीच्या भाषेत बोलत आहेत। त्यामुळे अतिक्रमण विभागाने त्याचप्रकारे आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष द्यावे आणि मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक न्यायाची दाद मागतो आहे त्यांच्यापाशी। हीच माहिती मी आरआरसी नेटवर्कच्या संपर्कात देण्याचा प्रयत्न करत आहे। दूषित वातावरणात समाजात जो काही बदल झाला तो विद्यार्थ्यांनी घडवून आणला। आज शहरातील माउंट लिटेरा झी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनासाठी एक रॅली व नाटिका सादर करत समाजातील दूषित वातावरण कमी करण्याचा मोठा प्रयत्न केला। एक विशेष रिपोर्ट।
सध्या राज्यात महिला व शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे समाज सुन्न झाला असून महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी माउंट लिटेरा झी स्कूलने मोहीम राबविली। शोषणमुक्त जग निर्माण करा, समाजात विविध प्रकारच्या अत्याचारांबद्दल जनजागृती करण्यासाठी सर्वांना समान न्याय, मुलींसाठी सुरक्षा आणि परस्पर संबंध वृद्धिंगत होणारी संस्कृती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना गैरकृत्याविरोधात आवाज उठवायला शिकवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। अत्याचाराच्या विरोधात आणि पीडितांना पाठिंबा देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती, असे माउंट लिटेरा झी स्कूलचे संचालक कृष्णा यांनी सांगितले। मुख्याध्यापिका अंजली काशीकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली गोरक्षण रोड परिसर VHB कॉलनी परिसरातून काढण्यात आली। या रॅलीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक सहभागी झाले होते। शाळेचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी शिवीगाळ मुक्त जगावर एक नाटिकाही सादर केली। या नाटकाची एक झलक पाहूया। और आगे बढ़ेगी, मेरी गुड़िया मेरा नाम रोशन करेगी। क्या ये समाज सही कहता है और क्यों ऐसा कहता है? तुम हार मत, हमारी गुड़िया जरूर हमारा नाम रोशन करेगी। या रॅलीचा उद्देश आपल्या मुलांना आणि समाजाला असे वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे की ही रॅली आपल्या शाळेच्या सामाजिक जबाबदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली काशीकर मॅडम यांनी दिली। प्रिंसिपल ऑफ किड्जी एंड माउंट लिटेरा झी स्कूल अकोला। आज हमने यहाँ पे अभिष्टी रैली का आयोजन किया था, जहाँ पे हमारा मुख्य उद्देश्य ये है कि समाज में जनजागृति हो बच्चों के प्रति, बच्चों के दुर्व्यवहार के प्रति। और ये रैली के लिए यही सीमित नहीं है, मैं तो यहाँ पे सबसे रिक्वेस्ट करती हूँ, दरख्वास्त करती हूँ कि ये समाज में जनजागृति हर लेवल पे बढ़े और सारे जो पेरेंट्स हैं, पालक जन हैं, वो अपने बच्चों के प्रति जागरूक रहे। और मेरा निवेदन है कि ये आज के लिए सीमित नहीं है, इसे कंटिन्यूशन में कहीं पे भी आपको कोई प्रॉब्लम दिखाई दे तो डेफिनेटली यू नीड टू कॉल फॉर द चाइल्ड लाइन हेल्प सेंटर। थैंक यू। जैन समाजाच्या पर्युषण पर्वानिमित्त पशुवध आणि मांस विक्रीवर बंदी आणावी यासाठी महापालिका उपायुक्तांनी झोन अधिकाऱ्यांना त्याविषयीचा आदेश दिला आहे। त्यांनी त्यांच्या झोनमध्ये मांस विक्री होणार नाही याची खातरजमा करण्याचे सूचित केले आहे। श्री जैन धर्मियांचे पर्युषण पर्वनिमित्त कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबतच्या निवेदनाची मनपा उपायुक्तांनी दखल घेतली आहे। श्री जैन धर्मियांचे पर्युषण पर्वनिमित्त कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत श्री जैन श्वेतांबर मंदिर, श्री आदेश्वर पेढी, ताजनापेठ यांचे पत्र मनपाला प्राप्त झाले होते। या पत्रानुसार पर्युषण पर्व सुरू होण्याच्या दिनांकाला तसेच संवत्सरी महापर्वाच्या दिवशी राज्यातील कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत। तसेच पर्युषण पर्वातील उर्वरित दिवशी सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकानदार यांना कत्तलखाने व मांस विक्री बंद करण्याबाबत आवाहन करण्याचे निर्देश आहेत। त्यानुसार झोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्याबाबत आपले स्तरावरून कार्यवाही करावी। या कालावधीत सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकानदार यांना कत्तलखाने व मांस विक्री बंद करण्याबाबत आवाहन करावे, असा आदेश उपायुक्त प्रशासन यांनी दिला आहे। श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी येत असून अकोला शहर व जिल्हा परिसरात पारंपरिक कावड पालखी मिरवणूक व पोळा उत्सव साजरा होणार आहे। पोलीस दलाने आज रूट मार्च काढला, त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची डागडुजी केली। कावड पालखी मिरवणुकीमध्ये तसेच शहरातील विविध मार्गांवर कावडधारकांचे स्वागत करताना प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करावे। विशेष करून ज्या ठिकाणी वाहतूक वळविली जाणार आहे व जे मार्ग वाहतुकीसाठी खुले आहेत त्याच मार्गाने वाहनांचे मार्गक्रमण करावे। महिलांनी पालखी स्वागतासाठी गर्दीत सहभागी होताना मौल्यवान दागिने, मोबाईल, वस्तू यांची काळजी घ्यावी। तसेच आपली लहान मुले गर्दीत हरवणार नाहीत यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे। कावड पालखी पारंपरिक मार्गावर चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे। सदर कावड बंदोबस्तकरिता शहरात 1 अपर पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक, 750 पोलीस अंमलदार व 800 होमगार्ड, 4 जलद प्रतिसाद पथक, 8 स्ट्रायकिंग फोर्स यासह राज्य राखीव पोलीस दलाची 1 कंपनी तैनात करण्यात आली आहे।
दरम्यान पालखी मार्गाची डागडुजी महापालिकेने केली आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. गुटख्याच्या वाढत्या किमतीचे नरेटिव्ह फिक्स करणे सुरू. सरकारला फटका बसण्यासाठी तर किमती वाढल्या नाही. गुटखा विक्रीतील व्हाईट कॉलर पार्टनर कोण? अनेकांना प्रश्न. अन्न व औषध प्रशासन विभागाची डोळेझाक का? शिवसेनेला पडला जुन्या आंदोलनाचा विसर. स्वाती इंडस्ट्रीजच्या खासगीकरणाचे आंदोलन गुंडाळले कोणी? सत्तारूढ भाजपचे पदाधिकारी रामप्रकाश मिश्रांवर हल्ला. दोघा आरोपींनी काही दिवस ठेवली पाळत. शुक्रवारी केला हल्ला. पालखी व कावड उत्सवासाठी पोलिसांची तयारी पूर्ण. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त. महापालिकेने केली डागडुजी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.